दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 11 ऑगस्ट 2025 सकाळची स्थिती. गेल्या 2 दिवसापासून उजनी जलाशयावर चांगल्या पावसाची नोंद होते. काल 35 मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेला होता, तर आज 13 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. 2 दिवसात जवळपास 50 मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर झाला आहे. त्याचबरोबर उजनीच्या लाभक्षेत्रात म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस हा कोसळत आहे. मात्र घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान या पावसामुळे उजनी धरण वधारत आहे. धरण 101.33% अशा स्थितीमध्ये आहे. हा प्रकल्प 110% भरता येऊ शकतो. मध्यंतरी पूर नियंत्रणाकरता म्हणून आषाढी वारीच्या दरम्यान उजनीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं, त्यामुळं हे धरण 100% भरलं नव्हतं. मात्र 2 दिवसापूर्वी धरण 100% भरलं आणि आता ते 101.33% अशा स्थितीमध्ये आहे. दौंडची आवक ही कमालीची मंदावली आहे. ती केवळ 2551 क्युसेक इतकी आहे. उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये 1300 क्युसेक, भीमा सिंहगड कालव्यात 400, दहेगाव करता 80 आणि सिनामाडा योजनेकरता 180 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा 117.95 टीएमसी इतका आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 54.29 टीएमसी इतकं आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढते, त्यामुळे मागील 24 तासामध्ये 3.32 मिलीमीटर म्हणजे 0.78 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. पुढील 8 दिवसांमध्ये घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे.